असं जेरी येईल आणि चावेल असं वाटलं मला पटकन. वेलकम, स्वागत, सुस्वागतम सगळ्यांचं, सगळ्या पत्रकार मित्रांचं, कलाकारांचं, सगळ्यांचं मी अमित रेखी मनपूर्वक स्वागत करतो. एकदा एनर्जीसाठी, जरा वाईबसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा, ये बा. आज आपण सगळेजण इथं जमलो आहेत एका स्पेशल गोष्टीसाठी. एक नवीन गोष्ट, एक नवीन नातं आणि एक नवीन मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते, ज्या मालिकेचं नाव आहे मी जिंकून घेईन सारं. मी जेवढे एक्साइटेड आहे तेवढेच हे सगळे कलाकार, तुम्ही सगळेजण एक्साइटेड असाल की नक्की मालिका काय आहे, मालिका कशी असणार आहे. कलर्स मराठी वाहिनीने या आधी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी खूप चांगले चांगले शोज आणले आणि आता 1.5 वर्षानंतर एक नवीन शो कलर्स वरती येतोय. तो म्हणजे आमचा शो, म्हणजेच मी जिंकून घेईन सारं. एक वेगळी ओळख असलेला, एक वेगळ्या नात्यांची गंमत असलेला, एक उत्तम गोष्ट असलेला शो आपल्या सगळ्यांसाठी आम्ही घेऊन येत आहोत. या सगळ्या कलाकारांची मी तुम्हाला ओळख करून देणारच आहे, पण त्याआधी मला मालिकेबद्दल दोन शब्द सांगायचे. मी जिंकून घेईन सारं, एक तर ह्या टायटल मध्येच खूप पॉझिटिव्हिटी आहे आणि आमची जी छवी आहे ती छवी तुम्हा सगळ्यांच्या मनावर राज्य करण्यासाठी, तुमच्या सगळ्यांची मनं जिंकून घेण्यासाठी येणार आहे आणि तिच्या सोबत आम्ही सगळेजण सुद्धा असणार आहोत तुमचं मनोरंजन करण्यासाठी. तेव्हा 16 मार्चला ही मालिका लॉन्च होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता ही मालिका असणार आहे आणि आपल्या लाडक्या कलर्स मराठी या वाहिनीवरती असणार आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या या शो साठी. मी विनंती करतो सगळ्या कलाकारांना, वंदनाताई वाकनीस प्लीज आपण स्टेजवर या. आमच्या माई आहेत या. संचित चौधरी आमचा लाडका अनिकेत, प्लीज संचित ये. शांभवी म्हणजेच अमृता फडके प्लीज ये. कियारा माझी बहिणीचं कॅरेक्टर करतीये, पूजा प्लीज ये. तेजा प्लीज ये. बेबी आत्या आमची दिशा दांडे, जोरदार टाळ्यांनी आपण ते स्वागत करूया. मोरेश्वर म्हणजे आमचा मोरू मामा प्लीज. नितीन भजन सर तुम्ही या. हे सगळे कलाकार तर आलेलेच आहेत, आम्ही सगळेजण तुम्हाला रोज दिसणार आहोत, पण ज्यांच्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत, आमच्या सुपर कूल बाई आजी ज्यांचा 75वा वाढदिवस आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एकदा या सगळ्यांसाठी आणि मी माझं इंट्रोडक्शन करत होतो. मी सुद्धा अमित रेखी साकेतच्या भूमिकेत येणार आहे, त्यामुळे आमच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आज बाई आजी तुमचा 75वा वाढदिवस आहे, त्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही 75 ने 750 वर्ष जगावे अशी आमची इच्छा आहे. जगाल का? आमची बाई आजी आमच्या पोरासोरांसोबत पोरांसारखी राहणारी आहे, आम्हाला शिस्त लावणारी आहे, आमच्यासोबत गप्पा गोष्टी करणारी आहे आणि तेवढीच ती हळवी सुद्धा आहे आणि आम्हाला कायम योग्य दिशेला चालवण्यासाठी वाटचाल देणारी ही वाटसरू आहे आमची बाई आजी. तिचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन निमित्त आपण इथे जमलेलो आहोत. आपण वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू करणारच आहोत, पण मला वाटतं बाईजी इथे एक जण मिसिंग आहे का? अरे छवी कुठे आहे? अरे हा, छवी कुठे आपली? आणि काय छवी कुठे? मला माहिती आहे छवी कुठे आहे. कुठे? अरे बाई आजीचा बर्थडे ना, सो तिच्या बर्थडे करता काहीतरी स्पेशल प्लॅन केले. ओके. येस, सो पण ती आहे कुठे? येईलच थोड्याच वेळ येईल. छवी बाई आजी काय कुठे? अरे बाई आजी, वरती मी काय, इकडे. वरती काय करतेस? खाली मी आले, लगेच आले, लवकर लगेच ये. आले. पाहिलं ही वरती जाऊन काय करते ही छवी? जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया छवीचं, म्हणजे जान्हवी तापडीचं. मी टीमला विनंती करतो की आपण डीचे मध्ये घेऊया. छवी प्लीज ये. वाव, हे तुझ्यासाठी. 75 नंबर लिहिलेला आहे याच्यावरती दिव्यांनी. क्या बात आहे.
आपण मला असं वाटतं सगळ्यांना मी विनंती करतो आपण सगळेजण मिळून बायजींना ओवाळूया प्लीज. विद्यार्थ्या माई, शांभवी, कियारा. 70. टाळ्या! हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे डिअर बाई आजी. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू 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 थँक्यू. बरं मी काय म्हणतोय आता आपण तुम्ही इथून उठू का सिंहासनावर? नाही तू बसून राहायचं, आज तुझा दिवस आहे. थोड्या वेळ बस कसं आहे आता आपण पारंपरिक पद्धतीने ओवाळलं बाई आजीला. पण आता बाई आजीचा बर्थडे म्हणल्यावर जरा तिच्या स्टाईलने यु नो तिच्या पद्धतीने पण बर्थडे सेलिब्रेट व्हायला पाहिजे ना. Correct. सो एक सेकंड ना फक्त मी आलो एकच second. अरे काय कुठे काय मला नाही माहिती काय करतोय. बस थोडं वेट करा. अरे कार्यक्रम पुढे न्यायचा काय करतोय. ठीक आणलाय बापरे. आता तुला खरंच उठावं लागेल. घ्या हे. बाई आजी, इकडनं. मला आता पुढे करते. केक असा पाहिजे. केक असा पाहिजे. माझं घड्याळ पण केलंय. मी तुझं घड्याळ पिंक आहे ना. ही केक फिरवा ना. हा. दोघ जण मिळून बाई आजींसाठी गाणं गाणार आहोत. हो माई. हो नाही. हो नाही गाणार आहोत. नाही आपण दोघ जण मिळून गाणार. आता बाई आजींच्या वाढदिवसाचा केक आपण या ठिकाणी कट करणार आहोत. पण केक कटिंगच्या आधी मी आमच्या निर्मात्या मनवा मॅमला विनंती करतो तुम्ही पण केक कटिंगला यावं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या निर्मात्यांसाठी. हे तुम्हाला कोणाला फोटो काढायचा असेल तर तिथे येऊन काढा, कारण तो कापला आला. कापू कापू कापू. हा, चला. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हॅपी बर्थडे टू यू बाया जी. हॅपी बर्थडे टू यू बाया जी. हॅपी बर्थडे टू बायजी. हॅपी बर्थडे टू यू. बाया जी. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि अशा पद्धतीने बायाजींचा केक कट झालेला आहे. बायाजींचं 75वा वाढदिवसाचं निमित्त आहे. आणि मला आता असं वाटतंय की बायाजी तू पण काहीतरी सरप्राईज ठेवलंयस असं मला सांगितलं गेलंय. हो पण त्याचं नाव काय म्हणतात तुम्ही? काहीतरी नाव आहे त्याचं. हा? रॅपिड फायर. मला काही कळत नाही त्याचं. हा आम्ही रॅपिड फायर ठेवलंय आणि ते तूच कंडक्ट करणार आहेस असं म्हणते. मी कंडक्ट करणार नाहीये. आमची लाडकी छवी आमच्या बाई आजींना काही प्रश्न विचारणार आहे. सो ते प्रश्न काय असणार आहेत, बाई आजी काय उत्तर देणार आहेत ते आपण बघूया. बाकी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही पुढे स्थानापन्न व्हावं आणि इथे 2 चेअर्स लावा प्लीज. बायजी आपण गेम सुरू करूया. हा इथे येतेस. मी येतो. मलाच विचारलं फक्त. हो फक्त तुझ्यासाठी. आजचा दिवस तुझा आहे ना स्पेशल. तुम्ही इथे शिफ्ट होऊ शकते. ओके तुम्ही सगळे रेडी आहात? अरे यार बायजी रेडी आहेस?
मराठी माईक द्या ना. मराठी सोनाली की नेहा? हे नाही, असं नाही. काहीतरी सांगावं लागेल. सोनाली. बरं, छवी की अनिकेत? छवडी. थँक्यू. अभिनय की गायन? गायन. हमीदाबाईची कोठी मधली सईदा की महासागर मधली? अमिताभची कोठी. सावळाच रंग तुझा की कौशल्याचा राम? सावळाचा रंग तुझा. ओके, आता आम्हाला या 2 गाण्यापैकी तुझं कुठलं गाणं आहे फेवरेट हे कळालंय, पण या 2 गाण्यामधल्या एक लाईन तर तुला गाव्या लागतील. चालेल ना तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला? गायला पाहिजे ना बाई आजीने? आज बाई आजीचा वाढदिवस आहे. सावळाच रंग तुझा पावसाळी नवापरी आणि नजरेत तुझ्या वीज खेळते नाचरी. सावळाच रंग तुझा. वाव, टाळ्या. बाई आजी, दुसरं गाणं. कबीराचे विणतो शेले कौशल्याचा राम बाई, कौशल्याचा राम. भाबड्या या भक्तासाठी देव करी काम. कौशल्याचा राम बाई, कौशल्याचा राम. आता पुढे. वंदना अभिनेत्री की वंदना बहीण? वंदना बहीण. मोह रांगणेकर की विजयाबाई मेहता? विजयाबाई मेहता. रत्नाकर मतकरी की भरत दाभोळकर? तुमचे फेवरेट कोण? मतकरी. ओके. अंजन श्रीवास्तव की नाना पाटेकर? बेटर को ऍक्टर कोण? नाही मित्र बेटर ऍक्टर नाना पाटेकर. ओके. आवडता कवी कोणता? संदीप खरे, वैभव जोशी की स्पृहा जोशी? वैभव जोशी. आता तुझी BFF कोण आहे ते सांगा. म्हणजे मी आहे ते मला माहिती आहे, पण तरीही नीना, स्मिता की मेघा? काय असं नाही बोलायचं मला. नाही तिघी. तरीही नाही एक तर उत्तर असू देऊ दे ना मला. ओके. तिघी. तिघी. बरं, तुम्ही तिघी. नाटक की फिल्म? नाटक. बरं, आणि कधी वेळ आलीच तर शिवाजी पार्क सोडशील का? छे अजिबात नाही. मकरंद सोसायटी मधली एखादी आठवण? खूप आहेत ग, कशी सांगणार मी आठवण. तरी एखादी. मकरंद माझी नाटकाची सुरुवात म्हणजे माझ्या ऍक्टिंगची सुरुवात मकरंद सोसायटीमध्ये झाली. आम्ही मकरंद सोसायटीमध्ये गॅदरिंग करायचो आणि त्याच्यात सुंदर मी होणार हे नाटक बसवलं होतं आम्ही. आणि ते आम्ही खूप छान झालं म्हणून सगळे म्हणाले की महाराष्ट्र राज्य स्पर्धेत टाका. मग मी ते महाराष्ट्र राज्य स्पर्धेत भाग घेतला आणि त्याच्यामध्ये मला सपोर्टिंग ॲक्टरचं अवॉर्ड मिळालं. पण ते बघून मोगल रांगणेकरांनी मला पहिलं नाटक दिलं, त्यामुळे मला ती मोठी आठवण आहे. वा. आता लास्ट. भारती वर्मा की भारती आचरेकर? आचरेकर. मला नाव सगळं आचरेकरने दिले, त्यामुळे आचरेकर. ओके. अशा प्रकारे माझी रॅपिड फायर संपलेली आहे. तू माझ्यापासून आता मुक्त झालेली आहेस. पण माझ्या तावडीत सापडणार आहात तुम्ही, कारण की बायाजी तू उत्तरं तर छान दिलीस, पण आता भारती आचरेकर हे नाव एका वेगळ्या पात्राच्या पात्रातनं आता लोकांसमोर येणार आहे, ते म्हणजे बाई आजी. तर बाई आजी विषयी आणि जिंकून घेईन सारे या मालिकेविषयी तुला काय वाटतं हे सगळ्यांना सांग प्लीज. अजून खरं मला सगळं उलगडलेलं नाहीच आहे, अजून सगळं उलगडायचं आहे. तात्पुरतं जे काही कळलंय त्याच्याबद्दल असं आहे की बाई आजी खूप एका शिक्षण संस्थेची संचालिका असते, खूप ब्रॉड माइंडेड असते, खूप लोकांनी शिकावं, प्रत्येक घरातल्या माणसांनी शिकावं अशी तिची इच्छा असते. खूप खरी कॅरेक्टर आहे, कुठेही तिच्या मनामध्ये मलीस नाही आहे किंवा कोणाबद्दल द्वेष नाही आहे, प्रेमच आहे जे काय आहे ते. आणि कधी तिने असं मानलं नाही की हा छोटा हा मोठा, हा भेदभाव कधी मानला नाही आहे. आणि मग ती एके दिवशी कलाटणी मिळते आणि छवीला घरी घेऊन येते. गोष्ट खरी छवीची आहे,
पण सगळ्यांच्या रिलेशनशिपचीच गोष्ट आहे. पण खूप फॅमिलीची गोष्ट असून सुद्धा खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. त्यामुळे मला वाटतं ही लोकांना खूप आवडेल. आणि फार आम्हाला भडक कपडे दिलेले नाही आहेत, भडक मेकअप नाही आहे, बालाजी नाही आहे, म्हणजे सॉरी म्हणजे फार साधं सगळं असल्यामुळे लोकांना खूप ते भाव आहे असं मला वाटतं. हे काढून टाका ते बालाजी. आता मी संपवली सिरियल त्यांची. त्यामुळे नाही म्हणजे भडकपणा नाही कुठे, आपल्या घरातली स्टोरी वाटते, त्यामुळे ते फार महत्त्वाचं आहे. आणि काही कॅरेक्टर्स असे म्हणजे आता जसे माझ्यासारखी कॅरेक्टर आता कमी होतात. या कॅरेक्टर्स आत्ताच्या जगामध्ये खूप स्वतःविषयी विचार करणारी माणसं असतात, पण जी दुसऱ्याचा विचार करणारी माणसं फार कमी असतात. तर ते एक इव्हन छवीच्या बाबतीत किंवा तिची कॅरेक्टरसुद्धा तशीच आहे की दुसऱ्यांचा विचार करत असते, दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी काहीतरी करत असते. त्यामुळे मला वाटतं ही खूप आवडेल लोकांना. थँक्यू सो मच बायजी. मी विनंती करतो की तू जाऊन बस पुढे. आणि आता ज्यांनी हा सगळा डोलारा पेललेला आहे खांद्यांवरती आणि ज्या आमच्या निर्मात्या आहेत, मी मनवा मॅमला विनंती करतो की आपण या शोच्या प्रोसेस विषयी, या सगळ्या मालिकेविषयी आणि आम्हा कलाकारांविषयी तुम्हाला काय वाटतं प्लीज सांगावं. कलर्स मराठीवर मी 2015 मध्ये सरस्वती ही मालिका केली. ती माझी पहिली मालिका होती प्रोड्युसर म्हणून. त्याच्यानंतर 2020 मध्ये सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका आम्ही केली. सरस्वतीचे 750 एपिसोड झाले, सुंदराचे 950 एपिसोड झाले. आणि त्याच्यानंतर आता ही मी जिंकून घेईन सारं ही मालिका कलर्स मराठी बरोबर मी पुन्हा एकदा करते. त्यामुळे ह्याचे अजून म्हणजे 750 950 पेक्षा जास्ती एपिसोड व्हावेत अशी इच्छा आहे. ही मालिका मी माझ्या जेवढ्या आतापर्यंत सिरियल्स केल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आवडणारा रेग्युलर ड्रामा तर मी नेहमी करायला मला आवडतो, पण त्याच्याबरोबर थोडंसं आजचं, थोडंसं वेगळं, थोडंसं प्रोग्रेसिव्ह पण काहीतरी यावं असं आम्हाला नेहमी वाटतं. आणि त्यामुळे मी जिंकून घेईन सारं या मालिकेमध्ये आम्ही बाई आजी ही जी या घराची हेड आहे, जी मिसेस राजगुरू आहे, ते कॅरेक्टर वेगळ्या पद्धतीने करायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. वेगळा म्हणजे काही आउट ऑफ दिस वर्ल्ड नाहीये, पण ती मॉडर्न आहे, ती आजची आहे. ती साडी नेसते पण तिचे केस छोटे आहेत, ती गुलाबी रंगाचं आयवॉच घालते, ती स्पोर्ट्स शूज घालते. त्यामुळे सोजल जी आमची प्रोग्रामिंग हेड आहे चॅनलची, तिचं आणि माझं खूप डिस्कशन झालं आणि बाई आजी हे कॅरेक्टर आम्हाला आवडेल तसं स्केच केलेलं आहे, डिझाईन केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना पण ती आवडेल असं मला वाटतंय. म्हणजे ती छान मऊ साडी नेसणारी आजी पण आहे, पण ती आजची स्पोर्ट्स शूज घालून वॉकला जाणारी पण आजी आहे. त्यामुळे तिच्यामध्ये एक इंटरेस्टिंग मॉडर्न आणि ट्रेडिशनलचा ब्लेंड आहे. तर ते कॅरेक्टर तुम्हाला आवडेल असं वाटतं. आणि मग असं पात्र कोणी करावं असं आमच्या मनामध्ये जेव्हा प्रश्न आला तेव्हा सोजल म्हणाली की भारती आचरेकरला आपण विचारूया का. आणि बिलीव्ह मी चॅनल ऑफिसमध्ये होते, मी रूममधनं बाहेर आले, मी भारती मावशीला फोन केला आणि मी म्हटलं सिरियलमध्ये काम करशील, तर ती म्हणाली हो. मग मी म्हटलं की ठीक आहे, मग बाकी सगळं आपण बोलूया, केस कसे असणार आहेत. आंबाडा असणार आहे का, तर म्हटलं नाही आंबाडा नसणार आहे, तुझे जसे केस आहेत तशीच तू आम्हाला हवी आहेस. ओके डन, मी करते. इतकं सोपं ते कास्टिंग होतं. आणि ती माझी पहिली मराठी सिरियल आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे याची गंमत अशी की ही भारती मावशीची की मला नेहमी असं वाटतं की तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या सिरियलच्या सेटवरती जेव्हा तुमचा सर्वात सिनियर माणूस हा अप्रतिम मस्त आणि हॅपनिंग असला की तुमचं अख्खं युनिट तसं असतं आणि मग तुम्हाला मजा येते. आणि काम करताना जिथे आपण 7 days a week टेलिकास्ट करतो तिकडे युनिट चांगलं आणि ऍक्टर्स चांगले असले पाहिजेत. तर ते आमच्या आहेत, त्यामुळे आय एम व्हेरी एक्साइटेड अबाउट इट. त्याच्याच बरोबर आम्ही निवडून ऍक्टर्स ह्या शो साठी कास्ट केलेले आहेत. त्यामुळे अमित आहे जो साकेतची भूमिका करतो, त्यांनी माझ्या आधीच्या मालिकेत काम केलंय. दिशा एव्हरीबडी नोज की ती फॅन्टॅस्टिक ऍक्ट्रेस आहे, तिला एक अतिशय ह्युमरचा सेन्स आहे जे या कॅरेक्टरला बेबीला गरजेचं होतं. वंदना वाकनीस बरोबर माझे खूप वर्ष बोलणं चाललं होतं की आपण एकत्र काम केलं पाहिजे. आणि ती या मालिकेमध्ये, मागच्या मालिकेमध्ये तिने एका खाष्ट सासूचं काम केलं होतं. त्यामुळे इथे ती एक अतिशय प्रेमळ लव्हिंग माई या भूमिकेत आहे. आमचा तेजस
जो एक्झॅक्टली त्या वयाचा आहे 9वी मध्ये, त्यामुळे तो अभ्यास पण करतो, इथे पण अभ्यास करतो आणि आमच्याबरोबर शूटिंग पण करतो. संचित आणि माझं बरेच वर्ष आपण 2-3दा अटेम्प्ट केला आणि आता कलर्स मराठीवरती तो काम करतोय. त्यांनी अनेक हिरोचे रोल्स ह्याच्या आधी केलेले आहेत वेगवेगळ्या वाहिनींवरती आणि कलर्स मराठीच राहिलं होतं मला वाटतं. कलर्स मराठीवर पहिल्यांदा तो काम करतोय. नितीन भजन आणि मी हॅमलेटमध्ये एकत्र काम करायचो आणि नितीन भजनमध्ये पण एक इंटरेस्टिंग ह्युमरचा सेन्स आहे. तो NSG चा पास आउट आहे, त्यामुळे ही ऍड्स टू द होल फ्लेवर. शांभवी जी आपण तुम्ही प्रोमो पाहिला असेल तर त्याच्यामधली नेगेटिव्ह लीड आहे आणि आपल्याला तर सगळ्यांना माहिती आहे की सिरियल मालिका म्हटल्यावरती वॅम्पला खूप व्हॅल्यू असते. पण आम्हाला आमची वॅम्प हिरोईन हवी होती, सुंदर हवी होती, त्यामुळे आम्ही रंगीत डोळ्याची अमृता कास्ट केलेली आहे आणि ती पहिल्या दिवशी लेन्सेस घालून आली ब्राऊन कलरची मला भेटायला आणि मी तिला म्हणाले, अरे ह्या डोळ्यांसाठी आम्ही तुला कास्ट नाही करत होते, काढून टाक. त्यामुळे तिचे ओरिजिनल डोळे त्या मालिकेमध्ये आहेत आणि त्याचा उपयोग खूप सुंदर पद्धतीने दिग्दर्शकांनी केलेला आहे. कियारा ऑल्सो इज आवर न्यू गर्ल. मी तिच्याबरोबर पहिल्यांदा काम करते. तिचा पण क्यूट मस्त इंटरेस्टिंग रोल आहे रेप्रेझेंटिंग टुडेज जनरेशन. आणि अर्थात छवी जी ह्या सगळ्याची बॅकबोन आहे, सेंटर पॉइंट आहे. पण आम्ही असं कॉन्स्टंटली म्हणतोय की मी जिंकून घेईन सारं. या मालिकेमध्ये द इम्परफेक्ट इज परफेक्ट. सगळं बरोबर असलेलाच माणूस बरोबर आहे असं नाही. तर छवी सारखी मुलगी जी या घरातली मुलगी नाहीये, जी बाहेरून आली आहे, जी मस्तीखोर आहे, ती धावते, पळते, पडते, अडखळते, चुकीच्या गोष्टी करते, उशिरा येते, ह्या सगळ्या चुका जरी ती करत असली तरी ती परफेक्ट आहे असं आम्हाला म्हणायचंय. त्यामुळे आय एम होपिंग जान्हवी की पण तू परफेक्ट हा रोल करशील. तर ही छवी ही इंटरेस्टिंग आणि वेगळं कॅरेक्टर आहे. कन्व्हेन्शनल मध्ये अनकन्व्हेन्शनल कॅरेक्टर आहे. त्यामुळे रेग्युलॅरिटीमध्ये नेहमीच्या डेली सोपमध्ये काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन आम्ही करायचा प्रयत्न करतो. थँक्यू. थँक्यू सो मच मॅम. आणि तुम्ही पण आम्हाला खूप उत्तमरित्या बेअर करताय, आम्हा सगळ्या कलाकारांना आमचे सगळे लाड पुरवत आहेत, त्याबद्दल आपले पण मनापासून मी आभार मानतो सगळ्या कलाकारांच्या आणि युनिटच्या वतीने. आपण सर्वांनीच आपल्या मालिकेचा प्रोमो पाहिला होता बरोबर, आणि त्या प्रोमोला खूप सगळ्यांनी प्रेम दिलं, कौतुक केलं. तो प्रोमो खूप ठिकाणी शेअर झाला, अनेक लोकांनी तो पाहिला, खूप लोकांनी फोन करून त्याविषयी सांगितलं, खूप काय बोलणं झालं. आणि आज तुमच्या सगळ्यांसाठी खास आम्ही आमच्या मालिकेमध्ये 16 मार्च नंतर एका आठवड्यात काय काय घडणार आहे याची झलक तुमच्यासाठी आम्ही तयार केलेली आहे. आणि आजच्या दिवशी फर्स्ट टाइम तुमच्यासाठी ती झलक आम्ही इथे दाखवणार आहोत. कॅन वी हॅव द AV प्लीज.